हॅलो नमस्कार, मी काजल तुमचं सगळ्यांना स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर तुम्हाला आता आपल्या या बॅकग्राऊंडच्या यानं तुम्हाला समजलं आहे की मी घरी नाही आहे. तर मी मम्मीकडे आले, सोनूला घेऊन आले. तिला ठेवून येणार होती, पण ती मला म्हणली की मी नाही तुला ताप देणार, त्यामुळे तिला घेऊन आले. तिला आता आंघोळ वगैरे घातली, तिला फ्रेश केला. आता मी लागणार आहे माझ्या कामाला. कपडे भांडी पडलेत, मम्मी सकाळीच कामाला गेली, आता येईल. हां, दाजा पण आमच्यासोबत आला, त्याला पण करमत नव्हतं. 2-3 दिवस तो आला नव्हता आमच्याकडं, परत ना आला आणि मग त्याला आम्ही इकडे घेऊन आलो. तर चला आता मला करायचं आहे काम. कपडे पडलेत, भांडी पडलेत, दिवसभर लोळलेलं हे सगळं अंथरून पडलं आहे. तर चला आता मम्मी येईल, पण ती करणार आहे दळण वगैरे, तर मी कपडे भांडी करून घेणार आहे. लई गरमी होती, लई म्हणजे लई. तिकडं म्हणजे झाडाखाली जाऊन बसल्याने इतकं गरम होत नव्हतं, पण इथं घरात इथं पर्याय नाही आहे झाडांबिडं. मी झाडं लावून टाकलेली, पप्पाने सगळी तोडून टाकलेली ती आहे, त्यामुळे इकडे सावली नाही आहे. पण खालच्या घरी आहे, आणि ती पण त्याला इतकी काय पानं नाही ती, आणि तिकडं कोणी जात पण नाही. आता बाथरूम वगैरे पण इथं झालं असल्यामुळे ना तिकडे जाण्याचा विषयच मिटला आहे सगळा. असं चला आता मी पण माझं आवडते, हे कपडे चेंज करते, कारण या कपड्यातले टाईट व्हायला लागले. आणि तसं आमचं अचानकच यायचं ठरलेलं, म्हणजे कालच ठरलं आणि कालच आलं, म्हणजे दुपारीच ठरलं असेल ह्या टायमिंगला 2-2:30 वाजता. आणि 4-5 वाजता अचानकच जाऊया म्हटलं मिस्टर, आणि ते आमच्यासोबत येणार होतं, पण साहेबांनी त्यांना कामावरती बोलवून घेतलं. मग मी, श्रेयस आणि सोनं आलेलो. आम्हाला काही सोडायला नव्हतं आलं, आम्ही तिघंच आलो आहे आमची स्कूटी घेऊन. पण भारी वाटलं. टेन्शन नाही कोणाचं, आपल्या पण स्वतःच्या मर्जीनं कधी पण या कधी पण जा, असं मस्तच वाटलं. त्यामुळे ना कपडे वगैरे जास्त काय आणले नाही, तर जे हाताला घावल ते पिशवीत टाकले. आणि इथं आल्यावर बघते तर काय वरचं घेतले, म्हणजे टॉप घेतले तर त्याच्यावरची पॅन्ट नाही घेतली, ज्याच्यावरची पॅन्ट आहे त्याच्यावरचा टॉप नाही घेतला, असं झालं आहे. आता घेतलेच काय असतील कपडे ते मला घालावे लागणार आहे ते. तर चला ना, आता इथं यायचं कारण माझी मानसिक स्थिती बिघडलेली, तर थोडं सुधारावायसाठी राहणार आहे 2-3 दिवस, नंतर ना रिटर्न जाणार आहे आणि डबल रिटर्न माघारी येणार आहे. कारण मला चटणी करायची आहे, त्यामुळं मी आज जाणार आहे आता 2-3 दिवसानं, म्हणजे मंगळवारी बुधवारी जाईल मी, आणि नंतर अजून 8 दिवसानं माघारी येणार आहे. असं चला करते तर माझ्या कामाला सुरुवात. छान वाटतं, पण यावेळेस बेड वगैरे काही बाहेर वडला नाही, कारण भरपूर पसार होतो, कारण जिकडे तिकडे मग कपडेच पडते ते आमचे. पिक्चर वगैरे बघत इथं आले ना, टी व्हीशिवाय काही सुचत नाही. मला टी व्ही बघायला भरपूर आवडते. मग मोबाईलला मी जरा बाजूला ठेवून देते आणि मन भरून टी व्ही बघते, आणि बघते तर काय CID किंवा क्राईम अलर्ट एवढंच बघत असते, दुसरं काही नाही. पिक्चर वगैरे एखादा आवडीचा लागला तर दुसरं मी काय बघत नाही, मला नाही आवडत काही. आणि मालिका वगैरे तर काय मोबाईलवरती बघते, त्यामुळं टी व्हीवरती मालिकेचा काही इंटरेस्ट नाही आहे मला. आता नाहीच मला मालिका बघा, कारण आता आपण मालिकेचा रोल घेतला आहे ना सोनीचं, त्यामुळं मालिकेत काही इंटरेस्ट राहिला नाही मला. थांबा, दोन शब्द ऐका सोनीचं. आजकाल बोलायचं सुचत नाही मला. कसं वाटतं? मस्त. राहते काय ते शाळेला राहते काय ते? का? मॅडम शिकवणार, कोण शिकवते? शाळेची मॅडम असते ते. हां, शाळेनं सुट्ट्या लागल्या त्या. आज रविवार आहे पण. हां, उद्या शाळा. काही नसतं तिचं, ती आवड आहे तिला, आणि अजिबात लाजत नाही. नवीन आहे ती, कसं मिक्स व्हायचं, हा कुठं पण मिक्स होऊन जाणार, असं आहे ते. कुठं? आपल्या घरी. आपल्या घरी जायचं उद्या. ओके चला, लागते कामाला. मम्मी घासती भांडी इकडं, घासती भांडी इकडं, दादा बघत बसलाय TV, आणि आजीचं काय चाललंय बघा, आणि इकडं मम्मी भांडी घासती. आणि बाबा इकडं येते,
अगं इकडे बसलं तर ताज्या या आणि इकडे दारी टाकून टी व्ही लावला पिक्चर कशाचं काय अगं हे तर मम्मीच आणि इथलं आई गाडी दलांदळ कालती आता टीव्ही बघते गाडी आता ही कटी आली इकडं आंब लावलं तर या लोणचं बनवायचं आहे आता हिनं धुणं धुतलं होतं आता भांडी घासते या वाळत घातलं आजीनं आता ही भांडी घासते बघा झाली ती एक कुकर झालाय तेवढा आणि इकडं पाणी भरलंय सगळं शेलूमध्ये पाणी पाणी तकडं शेल्डांचं आणि तकडं लूम कशाचे बघा दिसत नसेल काय हा काय काय उड्या हां दे भांडी आणि उड्या आजी बघा आजीनं आता पिकलेलं आहे बाबा बाहेर काय करायचं बाबा काय करतात आणि इकडे मला बोलायला लागतं लास्ट आणि ती बघत बघत आलाय उडव करायला म्हणला मला दे मी उडव करतो आणि इकडे आंबो लोणचं बनवायचं आहे